पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। गडचिरोलीच्या आरमोरी वनपरिक्षेत्रातील जंगलामध्ये 2 वृद्ध महिलांचा मृतदेह आढळला। त्यातील एका महिलेच्या अंगावर वाघाच्या दातांचे व्रण होते, मात्र दुसरी महिला आठवडाभरापासून बेपत्ता होती। तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये असल्याने फॉरेन्सिक तपासणीतून मृत्यूचं कारण उलगडण्याचा प्रयत्न केला जातोय। तर दरम्यान वन विभागाने वाघाच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या कुटुंबियांना तात्काळ सानुग्रह मदत दिली। याशिवाय जंगलात ट्रॅप कॅमेरे सुद्धा लावण्याचं काम वन विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे। तर एका महिलेच्या अंगावर वाघाच्या दाताचे व्रण आहे, त्यामुळे आता वाघाच्या हल्ल्यात तर या महिलांचा मृत्यू झाला नाही ना असा संशय देखील व्यक्त केला जातोय आणि वन विभागाच्या वतीने सुद्धा त्याच अनुषंगाने आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। तर 2 मृतदेह या परिसरामध्ये सापडलेले आहे, त्यामुळे या दोन्ही महिलांचा बळी वाघाने घेतलाय का असा संशय देखील व्यक्त केला जातोय। गडचिरोलीच्या आरमोरी येथील ही संपूर्ण घटना आहे। वाघाने 2 महिलांचा बळी घेतल्याची ही घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।